सन्मान्य दुर्वास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल। डॅशिंग पर्सनॅलिटी, तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार हे नेतृत्व, ग्रामपंचायत जितेचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय सागरदादा म्हात्रे यांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। तदनंतर ग्रुप ग्रामपंचायत तरणखोपचे माजी सदस्य आदरणीय दीपक ठाकूर गोबिरले साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी देवानंद म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे साहेबांना विनंती करेल। सन्माननीय राजेंद्र म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान सोहळा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आमचे सन्माननीय दीपक ठाकूर साहेब गोबिरले साहेबांचा सन्मान सोहळा अतिथी मंचकावरती संपन्न होईल। थँक्यू सो मच। दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आपण मोस्ट वेलकम करूया। मॅच कडे जाऊया। सामना पाहायला मिळेल, एका बाजूला जय हनुमान कोपरला फाईट करेल टीम आई केलंबा देवी खरोशी। कालच्या रात्रीमध्ये देखील खरोशीचा प्रमुख संघ आपण पाहिला, आजच्या रात्रीमध्ये देखील एफ ग्रुप मध्ये खरोशी टीमला आपण पाहतो। टॉस जिंकला कोपर संघाने आणि धाडशी निर्णय, आणि मी तर म्हणेल हा योग्य निर्णय असेल कदाचित आजच्या रात्रीतील। फलंदाजी निवडले कोपर टीमने आणि खरं तर कालच्या रात्रीत आणि आज देखील टॉस जिंकलेल्या सर्व टीम्सने क्षेत्ररक्षण निवडलं, परंतु हा पहिला निर्णय असा असेल की ज्या टीमने टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी निवडले। हो, फुल टॉस लो व फुल टॉस होता। पहा अगदी अस्त्यांच्या पाठीमागे चेंडू पडला आणि हा पहिला चेंडू डॉट बॉल आला। धीरज पहिल्या षटकासाठी, ऑन स्ट्राइकला प्रशांत आणि कुणाल, प्रशांत पाटील आणि कुणाल पाटील ही जोडी कोपर टीम कडून आपण पाहतोय। तर स्ट्राइक गोलंदाज खरोशी टीम कडून धीरज घरत। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत। वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक खेळाडू, एक काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये। फुल टॉस, आणखीन एक कदाचित आणखीन एक चेंडू मिस केला असं म्हणावं लागेल। फ्लड लाईट्स मध्ये फुल टॉस चेंडू, वाईटचा इशारा जरूर आलाय। चला बॅटची एज आहे का पंच? बॅटची एज सो 1 सिंगल रन्स खरं तर अकाउंट मध्ये ऍड केली जाईल फलंदाज प्रशांत आणि टीम कोपरच्या। चल लाईट बंद करा, समोर जी टू व्हीलर आहे विनंती असेल। यस, थँक्यू सो मच। सिंगल रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल। एक धावफलकावरती जरूर आपण पाहतोय प्रशांत आणि कुणाल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो। टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी निवडले, 4 षटकांचा हा सामना। पहा तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी आहे, 15 मिनिटांच्या आतमध्ये 3 षटकं ही कंप्लीट व्हायलाच हवीत। नेक्स्ट बॉल, तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला। गुडलँड स्पॉट, अगदी समोरचा जो एरिया आहे विकेटवरचा 22 यार्डच्या खेळपट्टीचा, तिकडे चेंडू पडला आणि मग लेट कट करायचं होतं। डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये स्ट्रोक्स खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये। डॉट बॉल्स पाहायला मिळाला, बरेचसे स्टॉल्स आज देखील आपण पाहतोय। खरं तर आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी ही एक वेगळी पर्वणी असेल। हो, आणखीन एक चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, वाईड यॉर्करचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल। काय जबरदस्त गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये जय खंडोबा रावे टीम कडून देखील आपण पाहिली। तदनंतर खरं तर 11 स्टार जितूबाई जिते सनी यांचा संघ या टीम कडून देखील कमालीची गोलंदाजी, आणि ह्या मॅच मध्ये देखील मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक लाजवाब। आणखीन एक फुल टॉस चेंडू, परंतु आता मात्र दिशा देण्यात यश आलंय फलंदाज कुणाल पाटीलला। चेंडू मात्र चाललाय डीप पॉइंटला, सीमा पार। या इनिंग मधला हा पहिला चौकार। जरूर बरेचसे स्टॉल्स आपण या मैदानाच्या अवतीभोवती पाहतोय, आणि जर का कोणाला शोरमा खायचा असेल तर तो देखील उपलब्ध आहे। जरूर आपण त्याचा देखील आनंद घेऊ शकता, परंतु तुम्हाला पेएबल आहे 50 रुपये त्या ठिकाणी चार्जेस असतील। या सर्व स्टॉल्स वाल्यांचे देखील आपण कौतुक करूया, कारण की
रात्रीत जर का एखाद्या खेळाडूला प्रेक्षकाला जर का भूक लागली तर त्यासाठी त्यांची व्यवस्था केली गेली. आणखीन एक फुल टॉस, आणखीन एक खरं तर या ठिकाणी डॉट बॉल, परंतु रेफर केले गेले. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून DRS ची मागणी या ठिकाणी केले. चला हनुमानजी नाईक या ठिकाणी पाटील कोणी जाऊ नका. पहा जर का 12th मॅन गेला तर तुम्हाला पॅनल्टी आहे. आम्ही ऑलरेडी तुम्हाला सांगतोय, तुम्ही काहीही या ठिकाणी केमेंट्स पास करायचे नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून DRS ची मागणी केली. व्हाईट साठी हा चेंडू व्हाईट आहे की नाही पहा. प्रत्येक टीमकडे एका इनिंग साठी 2 DRS असतील की जे तुम्ही बिमर आणि व्हाईट साठी घेऊ शकताय. पंचांच्या निर्णयाला तुम्ही चॅलेंज करू शकताय. 2 DRS संपल्यानंतर पहा तुमच्याकडे DRS नसेल, आम्ही ऑफिशियली या ठिकाणी जरूर पाहतोय. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जरूर तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. खरं तर क्वालिटी विथ क्लिअरिटी खूप चांगलं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहताय. तुमच्या प्रेमाची आम्हाला आवश्यकता आहे. पण सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाहीये, कारण की फक्त एक तुम्हाला बटन क्लिक करायचं आहे. मराठी माणसाने सुरू केलेलं एक आपल्या हक्काचं चॅनल आहे आणि खूप मेहनत आमच्या ऑफिशियली 3 कॅमेरा ऑपरेटर असेल, त्यानंतर आमची संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीम या ठिकाणी सज्ज झाले. रेफर केलं गेले. फलंदाजी करणाऱ्या टीम कडून पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. लास्ट बॉल या ओव्हर मधला वाईड आहे की नाही काही काळ प्रतीक्षा करा तुम्ही. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लावून घ्यायला काही हरकत नाही असं आपण म्हणूया, परंतु थोडं थांबा कारण की लास्ट बॉल आहे. फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू असेल. यस, इट्स अ व्हाईट बॉल. सो जो चॅलेंज केला होता DRS सक्सेसफुल राहिलाय असं आपण म्हणूया. पहा या मॅच साठी आमच्या ऑफिशियली 4 पंच आहेत. हनुमानजी नाईक कलवे, तदनंतर नंदूदादा कलवे, आमचे JK पाटील सर जिते आणि चौथीजी म्हात्रे जे सध्या आमचे TV अंपायर आहेत. आदरणीय सन्माननीय गणपत पाटील साहेबांचं शुभ आगमन अतिथी मंचकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. खरोशीचे खरं तर आदरणीय सन्माननीय गणपत पाटील साहेब. हो बॅटची एज अँड टेकन. धक्का पहिला. बॅटिंग करत असताना जय हनुमान कोपर टीमला या ठिकाणी फलंदाज प्रशांत पाटील. बॅक टू द पॅव्हलियन.
चला 2 धावांची पेनल्टी. पाजी लाईन आहे ती आपण पार करायची नाही, त्याच्या आधी तुम्हाला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. तात्काळ खेळाडू तुम्ही त्या ठिकाणी सज्ज करा आणि आयोजन कमिटीकडून खरं तर ही 2 धावांची पेनल्टी. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बरेचसे रूल्स आहेत आणि ते तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. आमचे इलू ठाकूर, लीलाधर ठाकूर यांचा आवाज आम्ही ऐकलात आणि त्यांचं देखील आपण वेलकम करूया. सो वेलकम इलू. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. अगदी शेवटच्या षटक कंप्लीट झाल्यानंतर ते 2 रन्स आपण जरूर मायनस करू. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला आहे राज पाटील. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय दशरथ पाटील. जय हनुमान कोपर आणि आई केलंबा देवी खरोशी असा सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड विकेटने फेकलेला चेंडू डीप पॉइंटला. चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. रन्स आली 1 सिंगल. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 8 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. बरेचसे व्ह्युअर्स, बरेचसे प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आलेत. त्या सर्वांचं मी परमेश पाटील सोनखार सहर्ष स्वागत करतोय. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेचसे व्ह्युअर्स सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. सेकंड बॉल. शॉर्ट पिच चेंडू आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे गडबड. चेंडू मात्र चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने. ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडूला अडवण्यात यश आलं आणि मग रन्स मिळाल्या 2. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 10 म्हटलं की तेंडुलकर. 10 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. शतकांचं शतक ज्यांच्या बॅट मधून आपण पाहिलं. भारतरत्न या पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं गेलंय, द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर. आणि मग तिकडे काय घडलंय, एस्टन वरती चेंडू आदलला. आणखीन एक खेळाडू जय हनुमान कोपर टीमचा बॅक टू द पॅव्हलियन. खरं तर चौथीची जी लक्ष्मण रेषा आता आखलेली आहे तिचं महत्व सर्व संघांना समजेल. पेनल्टी जर का एखाद्या संघाला दिली ना की मग तो नियम, तो रूल उर्वरित सर्व टीमसाठी लागू असतो. परंतु वेलेचा एक नियम जरूर आपल्या विभागात पेन तालुक्यामध्ये आपण ठरवायला हवाय आणि तो देखील लवकरच होईल, यात शंका नाही आहे. टाइम इज मनी असं म्हटलं जातं. वेलेची किंमत जर का कोणाला विचारायची असेल तर वर्तमानपत्र, न्यूजपेपरला विचारा. जो सकाळी 7 रुपये किमतीला विकला जातो तो संध्याकाळी 7 रुपये किलो रद्दीमध्ये विकला जातो. असं म्हणतात की गेलेली वेळ कधीच परत येत नाहीये. आयुष्यात गमावलेला पैसा तुम्ही परत कमवू शकताय, परंतु गेलेली वेळ, ते तारुण्य परत तुम्हाला कधीच मिळणार नाहीये. चांगला चेंडू त्या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर, परंतु पंचांनी दंडित केलंय. इट्स अ वाईड बॉल. क्रॉस अँगलनी खरं तर आम्ही समालोचन करतोय. सो त्या ठिकाणी जरूर एक चांगला डिसिजन म्हणूया आपण. पंच त्या ठिकाणी जे के पाटील सरांना आपण पाहतो. इट्स अ वाईट बॉल. 11 धावा स्कोर कार्ड वरती असतील. हो, चांगला चेंडू आहे. बॅट चेंज. आणखीन एक खेळाडूला बाद करण्यात यश आलंय टीम खरोशी संघाला. तर नुकताच जी पेनल्टी दिली, लाईनचा नियम असेल. गार्ड जर का तुम्ही मैदानाच्या आतमध्ये परिधान केली तरी देखील तुम्हाला 2 रनची पेनल्टी
त्या ठिकाणी दिली जाते. 12th मॅन जर का तुमचा किटमध्ये नसेल विथ जर्सी ट्रॅक टी शर्टमध्ये तरी देखील पॅनल्टीज बऱ्याचशा स्पर्धांमध्ये टाईमवरती जर का संघ हजर नसेल तरी देखील तुम्हाला पॅनल्टी दिली जाते. बरेचसे नियम्स टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहेत आणि ते तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा जर का तुम्हाला खेळायच्या असतील त्या स्पर्धा जिंकायच्या असतील तर डिसिप्लिन हा अतिशय महत्त्वाचा क्रिकेटमध्ये आणि डिसिप्लिन हवा आहे. डिसिप्लिन तुम्हाला दाखवावाच लागेल. नवीन खेळाडू सुमित भोईर 5व्या क्रमांकावरती डाव्या हाताचा फलंदाज ह्या मैदानावरती अतिशय उपयुक्त. त्याच्यासाठी बाउंड्रीज जवळ आहेत. तो फटका लाजवाब. क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप मध्ये चेंडू आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड केला जाईल रन्स येतील 2 कोपर टीमच्या खात्यामध्ये आणि या 2 धावेने धावसंख्या पाहायला मिळेल 13. 13 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स, 13 धावा, 3 गडी गमावलेत. दुसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असतील. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज दशरथ पाटीलला आपण पाहतोय. हो, बेल्स वरती आढळलाय. यॉर्कर अगदी दांडी गुल करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज बाद. खरोशीचा आणखीन एक संघ एफ ग्रुप मध्ये लढत असताना काय करेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं. हो, टॅपिंग क्रिकेट. 38 सर्कलला क्रॉस केले. थर्ड मॅन कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीप मधून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आला. चेंडू फील्ड केला गेलाय. रन्स आल्या 2. 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 15. आजच्या रात्रीतील पहिल्या सामन्याचा जर का आपण विचार केला तर 26 टार्गेट कंप्लीट करता आलं नव्हतं असं म्हणूया की आपण त्या रन्स डिफेंड केल्या त्यांच्या विरोधात. जिथे आणि रावे. हो, आणखीन एक खेळाडूची दांडी गुल झाली. फर्निचर आणखीन एक वेळा तोडलंय असं म्हणावं लागेल. आणखीन एक खेळाडू चाललाय तंबूच्या आश्रयाला. हो, जरूर. पहिली मॅच 11 स्टार जितवाय जिते सनी यांचा संघ जयखंडोबा रावे टीमच्या अगेन्स्ट लढत असताना 26 टार्गेट रावे संघाला कंप्लीट करायचं होतं आणि त्या रन्स डिफेंड केल्या, वाचवल्या 11 स्टार जितवाय जिते टीमने. सो ह्या मॅच मध्ये देखील कदाचित तशा प्रकार
चं टार्गेट जर का सेट केलं गेलं 30च्या आसपास जर का पोहोचण्यात यश आलं जय हनुमान कोपर टीमला तर फाईट पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पाटा विकेट आहे परंतु ड्यू फॅक्टर थोडी थंडी आहे आणि त्याहीपेक्षा जर का आपण विचार केला तर चेंडू जे जड चेंडू आहेत त्यांचा देखील परिणाम या स्पर्धेवरती जरूर पाहायला मिळतो. षटकार चौकार फार कमी पाहायला मिळत आहेत. पायावरती आदळलाय मिसिंग लेग स्टंप असा काहीसा इशारा पंचांकडून दिला गेलाय. लेग बाईटच्या स्वरूपाने सिंगल रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 16. षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अद्याप संकेतच्या षटकातील 3 येणारे 1 षटक 9 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल आणि येणाऱ्या 9 चेंडूवरती जर का इतकेच रन जर आल्या 13-14 रन जर का आल्या तर 30-31 टार्गेट जर का सेट केलं तर सामना पाहायला देखील भरपूर मजा येईल. संकेतचा हा चेंडू सिंगल कंप्लीट डीप मिड विकेटला. सेकंडचा कॉल गडबड त्या ठिकाणी 2 या ठिकाणी जरूर होतील का नाही आहेत. आता मात्र फक्त एकाच धाव संख्येवरती थांबावं लागेल आणि सोबतीला एक विकेट देखील नो डाऊट इट्स अ रन आउट. फलंदाज ऋतिकला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. अर्थातच धावबादच्या स्वरूपाने हा खेळाडू बाद झाला आणि 8व्या क्रमांकावरती विनय पाटील या खेळाडूला आपण पाहतोय. जय हनुमान कोपर अगदी जुनं नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कोपर म्हटलं की गावाच्या मधोमध असणारं त्यांचं ते मैदान आणि त्या मैदानावरती भरपूर वेळा बऱ्याचशा स्पर्धा खरं तर आम्ही देखील पाहिल्यात खेळलोत आणि फार मजा यायची. उताराचं ते मैदान आणि त्या मैदानावरती क्रिकेट खेळण्याची एक वेगळी पर्वणी एक वेगळा आनंद असायचा. लॉफ करायचा होतो मोठा फटका घ्यायचा होता परंतु डाव्या स्टिकच्या बाहेर जाणारा हा चेंडू जरूर आपण पाहिला. चला व्हाईट साठी रेफर केलं गेलंय का एकदा पाहूया आपण. व्हाईट बॉल साठी खर तर हे रेफर केलं गेलंय. DRS असेल प्रत्येक टीमकडे 2 DRS असतील. पंचांना जर का हवा असेल तर पंच देखील DRS घेऊ शकतात हरकत नाहीये. एखादा जर का क्रिटिकल जर का नियम द्यायचा असेल पंचांना तर ते देखील मग वाईड असेल नो बॉल साठी ते देखील आमच्या ऑफिशियली 3ऱ्या पंचांची मदत घेऊ शकतायत. नंदू पाटील यांना देखील आपण पाहतोय स्ट्राईक पंचांच्या भूमिकेत. जे पाटील सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला योग्य चेंडू असेल. आमचे ऑफिशियली पंच त्यांना आपण पाहिलं हनुमानजी नाईक. डॉट बॉल आलाय. लास्ट बॉल असेल पंच नंदू पाटील. लास्ट बॉल शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. 18 धावा 17 धावा स्कोर कार्ड वरती असतील क्षमा असावी. बॅटची एज पाठीमागे बॅकवर्ड क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स मिळाली. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 18. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी जरूर समाप्त झालाय. 3 षटकानंतर बॅटिंग करत असताना जय हनुमान कोपर संघाची धावसंख्या असेल 18. आदरणीय जनार्दन म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य जनार्दन म्हात्रे यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं. दादांची उपस्थिती जरूर आपण अतिथी मंचकावरती पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण मोस्ट वेलकम करूया. डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. चला पाणी घेऊन जा. आमच्या आयोजन कमिटीला विनंती असेल संतोष दादा या स्पर्धेसाठी त्यांचं देखील मोलाचं योगदान राहिलंय. खरं तर आमच्या प्रमुख बॅनरवरती ज्यांचे कटआउट्स ज्यांचे फोटोज तुम्ही पाहताय या सर्वांचं मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2025 हे पर्व
18 धावा स्कोर कार्ड वरती आपण जरूर पाहतोय. 2 रनची पॅनल्टी आपण शेवटचा चेंडू फेकल्यानंतर आपण मायनस करणार आहोत. सो जर का ते कॅल्क्युलेशन जर का आपण विचारात घेतलं तर 16 धावा म्हणूया आपण. पहिल्या मॅचचा आपण वारंवार विचार करतोय. 26 रन्स डिफेन्स झाल्या होत्या. याही मॅच मध्ये तशा प्रकारचं चित्र पाहायला मिळेल का? एफ ग्रुप मधील हे सामने आपण पाहतोय. आजच्या रात्रीमध्ये 4 टीम्स एफ ग्रुप मधील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला सामना जिंकला 11 स्टार जितवाय जिते सनी यांचा संघ आपण जरूर पाहिला. सेकंड मॅच जरूर आपण पाहतोय. जर्मन कोपरला फाईट करत असताना आई केलंबा देवी खरोशी टीम या ठिकाणी जरूर फाईट करतोय. चला अधिक वेळ घेऊ नका आमची विनंती असेल. आणि तदनंतर 40+ मास्टर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. जितवाई जिते 40+ ला फाईट करेल. व्याघ्रेश्वर दुर्शत 40+. या दोन्ही 40+ टीमला आमची विनंती असेल आपण रेडी राहायचं आहे. तदनंतर विजय दादा यांचा साई संघ फाईट करेल श्रीराम बलवलीच्या अगेन्स्ट. मग कलवे 40+ फाईट करेल साई टीम सोबत. मयूर दादा यांचा संघ असेल. आणि मग खारफाटा 40+ फाईट करेल टीम डावरे 40+ च्या अगेन्स्ट. आजच्या रात्रीमध्ये 40+ मास्टर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. गेम ऑन 3 षटकांचा खेळ संपला. 18 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी निवडली. 2 रनची पॅनल्टी देखील जरूर त्या ठिकाणी या मॅच मध्ये या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम षटकासाठी निखिल पाटील ऑन स्ट्राईकला असेल. फलंदाज राज भोईर. प्रेम मोकल कोपर अर्थातच प्रेम यांच्याकडून कोपर टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ज्या अर्थी आम्ही त्या मैदानाची चर्चा करत होतो. कोपर गावातील ते क्रीडांगण फार मजा यायची खरं तर त्या मैदानावरती क्रिकेट खेळण्यासाठी. ओ फुल टॉस मिस केलाय. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न यशस्वी राहिला नाहीये. स्टँड वरती जाऊन चेंडू अगदी आदललाय. फर्निचर तोडलाय. आणखीन एक विकेट डाऊन. की जे स्वॉन्स फिरतात मैदानाच्या आतमध्ये त्यांना चेंडू आदळल्यानंतर काय घडेल. आणि त्या 2 पॅनल्टीच्या रन्स आता वसूल केल्यात कोपर टीमने असं म्हणूया. देव धावून आलाय असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. पहा नशिबाचा चौकार जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला. पण काहीच करू शकत नाही आहोत कारण की प्रत्येक मैदानामध्ये स्वॉन फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला पब्लिकला विनंती आहे त्याला बाहेर काढा आता आपण. आणखीन काही नुकसान करण्याआधी तो बाहेर गेलेलाच बरा. नशिबाचा चौकार या ठिकाणी कोपर टीमसाठी. आणि धावसंख्या बॅटची एज पाठीमागे कॅच पकडलाय.
आणि ही विकेट देखील गमावले. पहा तुमचा 12th मॅन या ठिकाणी आहे, त्याचं लक्ष आहे. हा सर, रिप्ले टेलिकास्ट दाखवलं तरी हरकत नाहीये. हो, लेफ्ट हँडेड बॅट्समन एक्स्ट्रा कव्हरला खेळत असताना स्वान त्या ठिकाणी मध्ये त्याला क्षेत्ररक्षक होता, परंतु गडबड त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि मग हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. अगदी देव हाकेला धावून आला कोपर टीमच्या. मॅचकडे जाऊया. लाईव्ह फुटेज तुम्हाला पाहायला मिळतील स्क्रीनवरती. 22 धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 7 1 विकेट, मग 6 3 विकेट्स आणि मग 5 1 विकेट गमावली. आणि गाडी डाव्या स्टिकच्या बाहेर. इट्स अ वाईड बॉल. पंचांचा निर्णय आला. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 23. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील चेंडू झालेत 3. अद्याप 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. ओ लाजवाब, क्या बात है, द शॉट ऑफ द नाईट. आजच्या रात्रीतील हा पहिला षटकार आणि तो षटकार आलाय फलंदाज आदेशच्या बॅट मधून आणि की जो 10व्या क्रमांकावरती आलाय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेळा पाहिले, परंतु कोपर टीम कडून 10व्या क्रमांकावरती आलेल्या खेळाडूने षटकार मारलाय. क्या बात आहे. आदेश मोकलचं कौतुक करावं लागेल. व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक. स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना षटकार धावसंख्या 6 ने वाढली. 29 जो टार्गेटचा आपण विचार करत होतो 30-31. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल मैदानाच्या आतमध्ये. असं म्हणतात ओल्ड इज गोल्ड. भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा, बरेचशे वर्ष क्रिकेट खेळलेला हा खेळाडू. आणि टायमिंग काय जबरदस्त होतं. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल गोलंदाज निखिल पाटील. षटकातील हा पुढचा चेंडू असेल. हो, पुन्हा एकदा स्वीट साऊंड ऑफ द बॅट. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. सेकंड साठी आता प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु एकच मिळेल. एका धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 30. 30 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू बाकी असेल. पॅनल्टीच्या 2 रन्स जरूर या ठिकाणी मायनस केल्या जातील. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अद्याप पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. लास्ट बॉल. निखिल पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो आणि ऑन स्ट्राईकला असेल खेळाडू विनय पाटील. असं विनय पाटीलला अद्यापर्यंत आपला अकाउंट ओपन करायचा आहे. तब्बल 8 विकेट्स गमावलेत टीम जर्मन कोपर संघाने. हो, बॅटची एज पॅड वरती आदळलाय. सिंगल कंप्लीट. सेकंड साठी कॉल. एकच मिळेल. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. सिंगल प्लस रनआउट. धावसंख्येचा जर का आपण विचार केला तर 31 धावा. 31 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 2 रन्स मायनस आपण करूया. 29 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आता तुम्हाला पाहायला मिळतील आणि 30 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल. टीम आई केलंबा देवी खरोशी टीम साठी येणारे 4 षटक आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत
30. Yes, next match 11 स्टार जितवाई जिते सनी यांच्या टीम सोबत विनर टीम असा सामना आपण पाहणार आहोत आणि 3 षटकांचा तो सामना असेल. होय, पहिल्या फेरीतील सामने फक्त 4 षटकांचे आणि तदनंतर सर्व सामने अगदी फायनल शेवटचा सामना देखील 3 षटकांचा असेल. आणि या स्पर्धेमध्ये मालिका वीरसाठी बाईकचं पारितोषिक आहे आणि हे पारितोषिक शेवटच्या मॅच पर्यंतचे पॉइंट्स खरं तर कॅल्क्युलेट केले जाणार आहेत. अगदी शेवटच्या मॅच पर्यंतचे जे पॉइंट्स तुमचे असतील अर्थातच ते पॉइंट्स मालिका वीरच्या रेसमध्ये जे खेळाडू असतील त्यांच्यासाठी ते महत्त्वाचे असणार आहे. सो थँक्यू सो मच. सेकंड इनिंगसाठी जाऊया. कृष्णा म्हात्रे सरांचा आवाज आपण ऐकूया. आदरणीय संतोष पाटील साहेब खरोशी शिवसेना शाखा प्रमुख खरोशी साहेबांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावरती यावं. आदरणीय संतोष पाटील साहेबांना आमची विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती यावं. और दोस्तों पर मुकाबले रन बनाए थे 31 और कुल मिलाकर 2 रन माइनस होते थे. कुल मिलाकर जीतने के लिए जरूरत है 30 रनों की. चलिए सिगरी मुकाबला शुरू करें. आगे का मुकाबला होगा इस टीम से जीतेगा वो जीता के साथ आगे का मुकाबला जिनका होगा 30 रनों का टारगेट सामने है. इस मैच का आयोजन किया है सीतामढ़ी एकता ग्रुप की तरफ से. लाजवाब आयोजन दिया नौटी से जगमगाता हूं मैदान और तमाम दर्शकों का मैं तय दिल से कृष्णा मध्य स्वागत करता हूं. ले चलता आपको मैदान की और जीतने के लिए 30 रनों का टारगेट सामने है खरोशी के सामने. हमारे साथ जुड़े हैं परमेश पाटिल जी और इस मैच कैच करता देवचंद म्हात्रे जी, चौतीस म्हात्रे, दुर्वास म्हात्रे जी, जिनका मैं भी स्वागत करना चाहूंगा जिन्होंने यह बढ़िया रजनी का आयोजन किया गया है. अंपायर में जेके पाटिल, नंदू पाटिल और हनुमान नाइक उपस्थित है. कोपटी से मेरी गुजारिश है अब सिगरी मुकाबला शुरू करें. मुकाबले कम रन के हो रहे हैं. ऐसे हालात पर ये धीमा गति का स्कोर मैदान के ऊपर हो रहा है. पहले ओवर में मुकाबले में 26 स्कोर हुआ 10 टारगेट दिया था लेकिन अभी 30 का टारगेट है. तो कुल मिलाकर मुकाबला किसके पक्ष में जाएगा तो आने वाला वक्त ही बता सकता है. और इसे भी 34 और इसे भी हमारे जाने माने दोस्त वैभव खरत जी का आगमन. शिव शायर वैभव जिनका यह आगमन हो चुका है. मैं तय दिल से जिनका स्वागत करना चाहूंगा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वैभव खरत यांचं सुस्वागतम. शिवशाहीर यांचं इथं आगमन झालेलं आहे. या क्रिकेटच्या माध्यमातून मी कृष्णामध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आमचे वर्गमित्र आहे, परममित्र त्यांच्या समवेत गणपत दादा उपस्थित आहेत. जनार्दन म्हात्रे ग्रामपंचायत उपस्थित आहेत. उपसरपंच सागर म्हात्रे ते उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी शाब्दिक सन्मानाने स्वागत करतो. और ले चलता हूं आपको मैदान की ओर.
चलिए सिगरी मुकाबला शुरू करें प्लीज। मैं मेहमानों का संतोष जी पाटिल जी शिवसेना शाखा प्रमुख के खरोशी की जिनसे मेरी गुजारिश है, अगर यहाँ है तो फिर स्टेज पर आ जाकर अपना आसन ग्रहण करें। खरोशी के संतोष पाटिल जी शिवसेना शाखा प्रमुख, जिनसे मेरी गुजारिश है कि आप स्टेज पर आ जाइए प्लीज। हम आपका तहे दिल से स्वागत करते हैं। इस टूर्नामेंट के माध्यम से जो आयोजन किया है सीतामढ़ी अर्जुन एकता ग्रुप की तरफ से, नाम नहीं दोस्त एक ब्रांड है। 30 रनों का टारगेट है। बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं जयेंद्र घरत। जयेंद्र और दशरथ का आगमन होता हो मैदान के ऊपर। स्टार्ट मोमेंट। 30 रनों का टारगेट सामने है। राज और पहली गेंद हल्का सा खेल दिया है। जब तक 1 रन का मौका बल्लेबाजों के पास। अब स्ट्राइक पर 10 आ चुके हैं बल्लेबाज। 1 रन से अपना खाता खोला, टीम का भी खाता खुल चुका है। राजेंद्र से 1 रन से अपना खाता खोला, टीम का भी खाता खुल चुका है। घरत और पाटिल दोनों बल्लेबाज इस मैदान पर। गेंदबाज है राजभोर की अगली गेंद और इस गेंद को खेला है बिल्कुल लॉन्ग ऑन रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी आउट फील्ड का भी तेज गेंद को फील्ड करे तो बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। इसी के साथ दूसरा रन भी मुकम्मल होता हुआ इन दोनों रनों की बदौलत टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 3 रनों पर। साथी स्कोर जगदीश यहाँ उपस्थित, जिनका मैं तेजी से स्वागत करूंगा। कुछ ही देर में यहाँ दिगंबर काका जी यहाँ बाद में आने वाले हैं। राजभोर फिर अपनी बॉलिंग मार पर स्ट्राइक पर है दशरथ। ऐसे भी अगली गेंद और बैट का मुंह खुला टेपआउट करके हल्का सा खेला। जब तक बल्लेबाजों ने आंखों कमिश्नर कर रन चुरा लिया है, जिसे कहते हैं टच एंड गो। उस तरह का नतीजा मैदान के ऊपर होता हुआ 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 4 रनों पर। जीतने के लिए 30 रनों का टारगेट सामने है खरोशी के सामने। अच्छी गेंद थी, बल्लेबाज कसी भी गेंदबाजी कर रही है। पहली गेंद पर ऊपर आए 1 रन, दूसरी गेंद के ऊपर आए 2 रन और तीसरी गेंद पर आए 1 रन। कुल मिलाकर टोटल स्कोर हुआ 4 रन। चौथी गेंद प्रगति पर है गोल लाइन से गेंदबाजी करते हुए और इसे बीच इस गेंद को खेला है। जब तक बल्लेबाज गेंद को फील्ड करे और मिसअंडरस्टैंडिंग स्टैंडिंग हुई, लेकिन किस्मत के साथ गेंद फिर से हाथ में आई और 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 5 रन। टीम का स्कोर 5। इसी के साथ खरोशी के सामने 30 रनों का टारगेट सामने है। आज के दिन का यह दूसरा मुकाबला चलता हुआ। इससे जीतेगी वो जाएगी जीता के साथ खेलने के लिए, हारेगी वो जाएगी अपने घर। टीम का स्कोर 5 हो चुका है। और इसी बीच अगली गेंद जसद के लिए और इसी गेंद को टेप आउट करके स्ट्रेट ड्राइव किया है। गेंद के पीछे खिलाड़ी गेंद देखते देखते 4 रन के लिए और गेंद को फील्ड किया मुझे लगता है शायद। देखिए यहां से हमें दिखाई नहीं दिया क्योंकि ऐसे हालात पर यहां बॉक्स लगे हुए हैं डीजे के। अंपायर 2 रन ना, 2 रन और इन 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 7। फिर से राज फिर अपने बॉलिंग मार पर आते हुए और इस गेंद को खेल दिया, गेंद हवा में और इसी के साथ शिवा को लपक लिया है और बल्लेबाजों के पारी का अंत होता हुआ। डीजे और यह पहला झटका खरोशी टीम को लगता हुआ।
तसेच के पारी का अंत होता हुआ। रोहित घरत नए बल्लेबाज मैदान पर। जीतने के लिए 30 रनों का टारगेट सामने है। टीम का स्कोर हो चुका है 7 रन। नए गेंदबाज राज पाटिल। जीतने के लिए 30 रनों का टारगेट सामने है। टीम का स्कोर हो चुका है 7 रन। चलिए शिखर, मुकाबला शुरू करें। 20 मिनट का समय आपको दिया जाता है। गाड़ी की लाइट है वो बंद कर दीजिए। खिलाड़ी को मुश्किल हो रही है। राज पाटिल गेंदबाजी करेंगे। सामने बल्लेबाज जयेंद्र और जयेंद्र के गेंद, और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ दूसरी सफलता डीजे। धीरज घरत का आगमन होता हुआ मैदान के ऊपर। धीरज घरत, राज को 2 सफलता मिल चुकी है। पहली गेंद पर विनिंग होती है मग टॉच धीरज, और इसी बीच राज पाटिल की अगली गेंद, और इस गेंद को घुमाने की कोशिश, लेकिन ऐसे हालत में डॉट गेंद की समाप्ति। में देखो दोस्तों की डॉट गेंद को कोई नंबर लिखा नहीं होता। अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक करते हुए गेंदबाज राज पाटिल। विठल माथे जी से मेरी गुजारिश है, आप स्टेज पर आ जाइए प्लीज। आपका तहे दिल से हम स्वागत करते हैं क्रिकेट के माध्यम से। और इस बीच राज पाटिल, डेड बॉल का इशारा। ऐसे हालात पर जीतने के लिए 30 रनों का टारगेट सामने, लेकिन खरोशी किस तरह से टारगेट को चेस करती है जिसके सभी की निगाहें डटी हुई है। लेकिन आने वाला वक्त बताया कि मैदान पर कौन सी टीम जीतती है और कौन सी टीम हारती है। ऐसे बीच अगली गेंद, और एक क्रॉस ऑफ लाइन खेलने का इरादा। पहले शटअप सफल हुए थे लेग साइड में, ऑफ साइड में, और सफल करके लेग साइड में टो को खेल देना चाहते, लेकिन डॉट गेंद की समाप्ति। गेंदबाजी की तारीफ करूंगा मैं राज पाटिल की, जिन्होंने पहली गेंद पर सफलता, दूसरी गेंद बैक टू बैक 2 गेंद डॉट आ चुके हैं। टीम का स्कोर अभी भी 7 रनों पर रुका हुआ है। अच्छा कमबैक किया है, तारीफ करूंगा गेंदबाजों की। 30 रनों का टारगेट पहले मुकाबले में देखा होगा कि 26 रनों का टारगेट था, वो भी चेस नहीं हो पाया। और इसी बीच अगली गेंद, और ये गेंद काफी अच्छी साबित हुई है। 34 मादरिया उपस्थित है जिनके पास कई मैचों का अनुभव है। और इसी के साथ डॉट गेंद के फिर से एक समाप्ति होती हुई। अच्छी गेंदबाजी राज के द्वारा, जिन्होंने किफायती अपना पहला ओवर कर रहे हैं। पहली गेंद पर सफलता, दूसरी बैक टू बैक 3 गेंद डॉट आ चुकी है। एक प्रेशर बनता हुआ खरोची टीम के ऊपर। राज फिर अपने बॉलिंग मार पर फुल टॉस गेंद को खेला है। जब तक गेंद को फील्ड करे जाकर
लॉन्ग ऑन से जाकर खिलाड़ी जब तक 1 रन पूरा किया, जिसी के साथ दूसरा रन भी मुकम्मल हुआ। इन दोनों के बदले टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 9 रनों पर। ऐसे भी चकली गेंद और ये गेंद ब्लॉक हॉल में डाली गई थी। जब तक गेंद को उठाया गया, समय के साथ बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। अच्छी गेंदबाजी राज के द्वारा 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 10 रनों पर। 2 ओवर खत्म होने के बाद यहां शिव शायर वैभव घरत जी का स्वागत करने के लिए मैं ले चलता हूं आपको अनंता पाटिल। वैभव घरत, शिव शायर जिनके लिए ताली बजाइए, जिनके हर जगह पर पवारे गूंजते हैं, हमारे दोस्त भी है। अनंता पाटिल जी से मुझे गुजारिश है जिनका स्वागत करें वैभव घरत का। विठल मात्रे से मेरी गुजारिश, आप स्टेज पर आ जाइए प्लीज। विठल मात्रे, वैभव घरत जी का स्वागत है। शिव शायर, अनंता पाटिल जो ग्राम पंचायत सदस्य, माजी सदस्य, हरिदास घरत जिनसे मेरी गुजारिश, आप आ जाइए प्लीज। जिनका स्वागत करेंगे शरद म्हात्रे जी, ग्राम पंचायत माजी सदस्य। ऐसे भी ये गेंद जब तक गेंद को उठाए, समय के साथ बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किए। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 11 रनों पर। वैसे शिवसेना शाखा प्रमुख का संतोष घरत जिनका स्वागत करेंगे सुधाकर म्हात्रे जी। प्रवीण ठाकुर जी जिनसे मेरे गुजारिश, आ जाइए प्लीज। हमारे मामा के लड़के प्रवीण जी का यह आगमन हो चुका है। मैं तय दिल से जिनका स्वागत करूंगा। हर जगह पर जयचंद जी जो बुलाते हैं कभी रुकते नहीं। प्रवीण दादाजी आ जाइए प्लीज। मिथुन पाटिल, और इसी के साथ गेंद हवा में, और इसी के साथ क्या छूटा, मैच छूटा। आसान क्या था, लेकिन विकेट कीपर ने गलती की। और इसी के साथ एक जीवनदान मिलता हुआ बल्लेबाज रोहित घरत के लिए। मिथुन पाटिल की पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर और जानी मानी हस्ती प्रवीण दादा घरत जी का आगमन हो चुका है। मैं ठाकुर, प्रवीण दादा ठाकुर जिनका यह स्वागत हो चुका। राहुल घरत जिनसे भी मेरी गुजारिश है, आप भी जाइए, स्टेज पर आ जाइए प्लीज। प्रवीण दादा ठाकुर, और इसी बीच अगली गेंद मिथुन की, यार इस गेंद को घुमा दिया है। गेंद हवा में, शॉर्ट पिच गेंद, सीधी गेंद बॉडी लाइन से बाहर। 6 रनों के लिए गेंद। प्रवीण दादा जिनका सम्मान करने के लिए चलता हूँ देवचंद दादा के पास, जिनका स्वागत करेंगे। विश्वास ठाकुर, विश्वास पाटिल बलोली, जिनसे मेरी गुजारिश, आप भी स्टेज पर आ जाइए प्लीज। और इसी बीच इस गेंद को घुमा दिया है। जब तक 1 रन का मौका, 1 रन वहां मिलेगी। 1 रन के साथ मुझे लगता है शायद मिसअंडरस्टैंडिंग हुई।
टीम का स्कोर 19 हो चुका है 1 रन के साथ। मिथुन की अगली गेंद और ये बैट का बाहरी किनारा, गेंद पीछे चली गई और फिर का पीछे देखते देखते गेंद 4 रनों के लिए बॉडी लाइन से बाहर। शानदार चौका डीजे। टीम का स्कोर हो चुका है 23 रन स्कोर हो चुका है। ऐसे भी अगली गेंद और इसी के साथ गेंद लॉन्ग ऑरिजन में गई है। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाए समय के किए और इन 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 25 रन। 6 गेंद और जीतने के लिए 5 रनों की दरकार जारी है। 6 गेंद और 5 रनों की दरकार। खरोशी ने जो छक्का लगाया लाजवाब, तारीफ करूंगा मैं धीरज घरत की, जिन्होंने एक छक्का लगाकर मैच का रुख ही बदल दिया। पानी की मांग हो रही है मैदान के ऊपर। मेहमानों की तादाद धीरे धीरे बढ़ती हुई, दर्शकों की तादाद धीरे धीरे बढ़ती हुई। यह अतिथिगण में हमारे प्रवीण ठाकुर जी, जिनका स्वागत करने के लिए मैं दिगंबर दादा से विनती करूंगा जिनका स्वागत करे। प्रवीण दादा ठाकुर जिनका स्वागत करने के लिए दिगंबर दादा से विनती करूंगा कि आप जिनका सम्मान करें। हमारे मामा के सुपुत्र है दिगंबर दादाने विनंती असेल की त्यांचं स्वागत करावं। प्रवीण दादा यांचं प्रेमाची उपहार शाल, सौंदर्याच्या पूजेचं फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत होत आहे। कृपया टाळ्या वाजवा प्रवीण दादासाठी। सर्वांचे लाडके आहेत ते। तसेच खारपाडा गावचे डेशिंग माणूस म्हणून ज्याला ओळखलं ते राहुल घरत यांना विनंती असेल यांचं स्वागत करतील। शांताराम माते यांना विनंती असेल की त्यांचं स्वागत करावं। राहुल दादा यांचं शांताराम माते यांना विनंती असेल की त्यांचं स्वागत करावं। व्यासपीठाचे उपस्थित मंडळी त्यांचं सुद्धा या क्रिकेटच्या माध्यमातून स्वागत करतो। गांव के उपसरपंच सागर या उपस्थित है जिनका मैं तेजी से स्वागत करूंगा। जनार्दन माथुरे थे लेकिन वो अभी निकल गए हैं। 5 रन चाहिए जीतने के लिए आने वाले 6 गेंदों में। प्रशांत पाटिल इससे जो 2 टीम जीतेगी वो जाएगी, जीता के साथ खेलने के लिए, हारेगी वो जाएगी अपने घर। 5 रनों की जरूरत है। जल्दी कीजिए, थोड़ा ज्यादा वक्त बर्बाद मत कीजिए प्लीज। आपको 20 मिनट का समय दिया गया है। छह गेंद और 5 रनों की दरकार जारी है। प्रशांत पाटिल किस तरह की गेंदबाजी करते हुए टीम को जीताना है तो कैसी भी गेंदबाजी करनी होगी। और बल्लेबाज धीरज और रोहित इस एक मैदान पर डटे हुए हैं। तारीफ करूंगा धीरज की, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की अपनी टीम के लिए। प्रशांत की अगली गेंद शॉर्ट पिच गेंद, गेंद को घुमा दिया है और ये गेंद 6 रनों के लिए और इसी के साथ धीरज ने मुकाबला जीता है।